नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश पगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण चला सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो, यशाचे जावो। तुम्हाला स्कॉलरशिप असेल, एमपीएस असेल, स्पर्धा परीक्षा असेल, विविध स्पर्धा परीक्षांना जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा वर्ष खूप त्यांच्यासाठी सुद्धा ह्या वर्षातील भरभराटीचे आणि तुम्हाला यश प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही या वर्षामध्ये ज्या परीक्षा ज्या एक्झाम देणार आहे त्या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला यश येवो या वर्षामध्ये। चला परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी आपण यश पगे या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला नवीन वर्षासाठी तुम्ही यश पगे या चॅनलवर सबस्क्राइब करू शकता। जे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राइब ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्राइब करून घ्या। चला या ठिकाणी आपण इंग्रजी विषय दिताशिका पाहत आहोत। आज आपण या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? An adjective is word which describes a noun or a pronoun। जे नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल म्हणजे वर्णन करणारा, नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल वर्णन करणारा असा जो शब्द आहे त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात। आलं लक्षात? जसे की गुड, ब्युटिफुल, ऑनेस्ट, सम, बॅड, हेल्दी अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते ऍडजेक्टिव्ह आहेत। आता कॉफी कशी असते? हॉट असते, कॉफी हॉट असते। परत कॉफी कोल्ड पण असते, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी। हे काय आहे? नाउन। कॉफी काय आहे? हे नाउन आहे। हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह आहे। तर कॉफी बद्दल विशेष माहिती सांगत आहे। आता बॅग आहे, बॅग कसं आहे? बिग आहे का? बिग बॅग म्हणजे मोठी आहे का? बिग बॅग हे काय आहे? नाउन आहे आणि हे बिग जे आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे। बिग स्मॉल पण येते या ठिकाणी, स्मॉल बॅग, बिग बॉल। बॅग बद्दल विशेष माहिती या ठिकाणी देत आहे म्हणून हे काय आहे? विशेषणे आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत। आता पॅरोट ग्रीन, GREEN ग्रीन। हे पॅरोट काय आहे? नाउन आहे आणि हे ग्रीन जे आहे या ठिकाणी ग्रीन ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे। ऍडजेक्टिव्ह आहे। आलं लक्षात? पॅरोट म्हणजे आता हे पहा या ठिकाणी नाउन बद्दल या ठिकाणी ग्रीन जो आहे या ठिकाणी विशेष माहिती देत आहे म्हणून या ठिकाणी हे ग्रीन जे आहे या ठिकाणी विशेषण झालं म्हणजे ऍडजेक्टिव्ह। पॅरोट हे काय आहे? नाउन आहे। आईस्क्रीम कसं असतं? कोल्ड, COLD। कोल्ड हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आणि हे नाउन आहे। आईस्क्रीम काय आहे? हे नाम आहे। ऑनेस्ट काय आहे? हे ऍडजेक्टिव्ह आहे। ऑनेस्ट जे आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह। ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक। कोण आहे प्रामाणिक? मॅन, स्टुडंट अशा प्रकारे आपण नाउन घेऊ शकतो। मॅन हे काय आहे? नाउन आहे। प्रोनाउन सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आता नॉटी काय आहे? हे ऍडजेक्टिव्ह आहे। नॉटी हे जे आहे ऍडजेक्टिव्ह आहे। यू आर नॉटी अशा प्रकारे आपण म्हणतो, यू आर नॉटी, तुम्ही खोडकर आहात। यू आर नॉटी। यू काय आहे? हे नाउन आहे, प्रोनाउन आहे। हे यू काय आहे? प्रोनाउन आहे। अशा प्रकारे तुम्ही नाउन प्रोनाउनला जे ऍडजेक्टिव्ह लावलेला आहे ते या ठिकाणी आपण अशा प्रकारे ओळखू शकतो। चला अशाच प्रकारचे तुम्ही ऍडजेक्टिव्हची लिस्ट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली असते, ती तुम्ही लिहून काढायचे आणि अशी विविध त्याबद्दल माहिती नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह असतील तर त्याबद्दल काय काय नाउन लागतील असं पण तुम्ही त्याची यादी तयार करायची।
आहे तुमच्या नोटबुक मध्ये. आता आपण या ठिकाणी सेंटेन्स पाहू काही. लातूर इज अ ब्युटिफुल सिटी. लातूर काय या ठिकाणी नाउन आहे. आता नाउन सिटी काय आहे या ठिकाणी शहर आहे. पहा या ठिकाणी सिटी म्हणजे शहर. शहर आता नाउन प्रोनाउन जे आहे या ठिकाणी त्याच्या अगोदरच ऍडजेक्टिव्ह येत असतं बरं का. ऍडजेक्टिव्ह त्याच्या अगोदर येतं. मग ब्युटिफुल काय आहे या ठिकाणी ब्युटिफुल जे आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. लातूर हे नाउन आहे. नामाबद्दल या विशेष माहिती सांगत आहे. लातूर सिटी इज अ ब्युटिफुल असं जरी विचारलं तरी वाक्य बरोबर येतं. लातूर इज अ ब्युटिफुल सिटी. म्हणजे लातूर विषयी जे आहे ब्युटिफुल विशेष माहिती सांगत असल्यामुळे ऍडजेक्टिव्ह हे विशेषण आहे. ऍडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल आणि नाउन आहे लातूर या वाक्यातील. आलं लक्षात. आय हॅव टू ब्रदर. आय हॅव टू ब्रदर. चला आता या वाक्यामध्ये नाउन काय आहे आणि प्रोनाउन विशेषण काय आहे ते सांगा बरं. चला आय हॅव टू ब्रदर. ब्रदर म्हणजे भाऊ. हे एक नाम आहे. ब्रदर म्हणजे भाऊ. आय हॅव मला हे एक नाम आहे. ब्रदर म्हणजे भाऊ आणि टू म्हणजे मी. आय हॅव मला दोन भाऊ आहेत. मग त्यासाठी आय हॅव ब्रदर म्हणजे आय हॅव ब्रदर असं म्हणलं तर वाक्याचा अर्थ काय होतो का. या ठिकाणी टू आलेला असल्यामुळं संख्यावाचक सुद्धा ऍडजेक्टिव्ह असतात. ते काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. टू हे जे आहे या ठिकाणी या वाक्यातील ऍडजेक्टिव्ह आहे. टू ब्रदर ब्रदर विषयी माहिती सांगत असल्यामुळे या ठिकाणी टू जे आहे या ठिकाणी हे नाउन आहे आणि टू जे आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. आलं लक्षात. These are three apple. These are three apple. आता ऍपल काय आहे या ठिकाणी नाउन आहे. नाउन विषयी माहिती सांगत आहे कोण थ्री. These are three apple म्हणजे ह्या या ठिकाणी तीन ऍपल आहेत. तिथे तीन ऍपल आहेत. थ्री काय आहे मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. थ्री काय आहे ऍडजेक्टिव्ह. थ्री आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे या वाक्यातील. अशा प्रकारे नाउनच्या अगोदर नाउन ऍडजेक्टिव्ह ओळखण्याचे ट्रिक पहा. नाउनच्या अगोदर येतात ऍडजेक्टिव्ह. नाउनच्या अगोदर काय येतात ऍडजेक्टिव्ह येतात सेंटेन्स मध्ये. इथे तुम्हाला एक सोपं आयडिया म्हणून मी सांगत आहे. नाउन आणि ऍडजेक्टिव्ह ओळखण्याची ही ट्रिक आहे. चला कधी कधी पुढे पण येतात पण तसं वाक्याचं व्यवस्थित अर्थ समजून घेऊन तुम्हाला ते ओळखायचं असतं ऍडजेक्टिव्ह. आता पहा पुढचा आपण अशाच प्रकारे एक भाग आपण पाहू. चला आता हे काय आहे व्हाईट आहे. व्हाईट काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. व्हाईट हे ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे. मग व्हाईट विशेषण आहे. मग आपल्याला बरेच नाउन आपण या ठिकाणी जोडून तयारी करू शकतो ऍडजेक्टिव्हची. व्हाईट काय आहे मिल्क. मिल्क कसं असतं व्हाईट. मिल्क इज अ व्हाईट. परत रॅबिट RABBIT. रॅबिट कसं असतो व्हाईट. रॅबिट व्हाईट रॅबिट अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. व्हाईट रॅबिट. कार व्हाईट कार. व्हाईट कार. परत चॉक 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 असतो आपल्या बोर्डवर लिहायचा. माहितीये का तुम्हाला काळ्या ब्लॅक बोर्डवर चॉक व्हाईट असतो. अशा प्रकारे व्हाईट कलर असतो. व्हाईट कलर COLOUR अशा प्रकारे पण आपण कलर मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचा आपण या ठिकाणी कलर COLOUR व्हाईट कलर असतो. व्हाईट काय आहे विशेष आहे. कलर काय आहे नाउन आहे. हे नाउन आहे. कार नाउन आहे. मिल्क नाउन आहे. रॅबिट नाउन आहे. अशाच प्रकारे तुम्ही बरेच शब्द अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि ऍडजेक्टिव्हची तयारी करू शकता. आता ब्लॅक आहे. आता पहा या ठिकाणी
GREEN. हे काय आहे? ग्रीन आहे. ग्रीन म्हणजे हिरवा. हिरवा काय असतो? पॅरोट. PARROT पॅरोट. पॅरोट हिरवा असतो. MANGO मँगो हिरवा असतो. हे काय आहे? नाम आहे, नाऊन आहे. हे पॅरोट काय आहे? नाऊन आहे, एका बर्ड्सचं नाव आहे. मँगो हे फ्रूट्सचं नाव आहे एका. आता ग्रीन आणखी काय असतं सांगा बरं? ग्रास. ग्रास म्हणजे गवत. ग्रीन. आणखी ग्रीन काय असतं? ट्री. TREE ट्री म्हणजे हिरवा. हिरवे झाड पण असतात ना. झाड जे असतं आपलं हिरवं असतं, मग ग्रीन नसतं. ग्रीन ट्री. परत आणखी काय? ग्रेप्स. GRA. ग्रेप्स कसे असतात? हिरवा असतो. त्याचा कलर कसा असतो? ग्रेप्स. ग्रीन ग्रेप्स. अशा प्रकारे पण आपण अशा प्रकारे आणखी तुम्हाला जे जे नाम येतील, नाऊन येतील त्या ठिकाणी लिहून तुम्ही सराव करू शकता ऍडजेक्टिव्हचा. हे ग्रीन जे आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे आणि सर्व जे काय आहे नाऊन आहेत. आणखी काय लिहू शकतो? चला, ग्रीन विषयी कोणत्या आणखी एक नाऊन सांगा मला. चला, येते का तुम्हाला? ग्रीन काय काय असतं आणखी? पालक. पालक ग्रीन असतं. पालेभाज्यातील पालक जे असते त्याचा कलर कसा असतो? कलर पण असतात ग्रीन. COLOUR कलर. ग्रीन कलर. ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलर. अशा प्रकारे तुम्ही ऍडजेक्टिव्हची माहिती तुम्ही सुद्धा स्वतः तयार करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात पुढील तासिकेमध्ये. बाय.